नमस्कार मित्रांनो, मी गायत्री नेमाडे. दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईड मध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, 21 मार्च 2021 ला फायनली आपली MPSC ची एक्झाम झालेली आहे. पहिला म्हणजे पेपर 1 डी प्रश्नसंच माझ्याजवळ आलेला आहे. आपण त्याचे उत्तर पटापट क्रॉस चेक करणार आहोत. जर माझ्याकडे नजर चुकीने काही उत्तर जर चुकले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. ही फायनल आपली आन्सर की नाहीये, ही एक संभाव्य उत्तर सूची आहे. त्यामुळे जर कुठे काही थोडंसं काही चुकलं असेल तर समजून घ्या मित्रांनो, कारण प्रत्येकालाच घाई झालेली आहे की आपले प्रश्न चेक करायचे, आपले उत्तर काय आलेले आहे ते चेक करायची. त्यामुळे जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता. चुका सगळ्यांकडून होतात, समजून घ्या. ते आपण नंतर अपडेट्स करूच पुन्हा नवीन. पण आता आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, 1889 मध्ये मुंबई येथे न्हाव्यांची सभा बोलवून त्यांच्या स्त्रियांच्या केशवपनापासून कोणी परावृत्त केले? न्यायमूर्ती रानडे, महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं होतं. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, दिलेल्या हैदराबाद स्टेट काँग्रेसचे नेते आणि त्यांची कामे व कामांची ठिकाणे यांच्या जोड्या जुळवा. आपल्याला ABCD इकडे जोड्या दिलेल्या आहेत. त्यांचे काही ऑप्शन्स आपल्याला 1 2 3 4 प्रमाणे दिले आणि आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. गोविंदभाई श्रॉफ, M रामचंद्र राव, डॉक्टर मेळकोटे आणि दिगंबरराव बिंदू यांच्या आपल्याला काय करायचे आहे, त्यांच्या कामाच्या ठिकाणांची जोडी जुळवायची आहे. आणि याचा उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, जोड्या जुळवा. आपल्याला दिलेला आहे पेशवे महाराज सवाई जयसिंग, रघुनाथ नवलकर आणि तंजावरचे राजे सरफरोज. आणि आपल्याला या बाजूला काही त्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. इंग्रजी पुस्तकांचे वाचनालय आणि तयार केले, विज्ञापन, प्रयोगशाळांमध्ये प्रयोगशाळा बांधली याप्रमाणे. तर याचं उत्तर होतं तिसऱ्याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न आपण लगेच बघूया. चौथ्या प्रश्नामध्ये सुद्धा जोड्या जुळवा आहेत. मयूर भंज कोल्हापूर, रामपूर भोपाळ आणि त्यांच्या आपल्याला B साईडच्या जोड्या जुळवायच्या होत्या. मध्यवर्ती राज्यकारभार, मुंबई प्रांत विलीन आणि ओरिसात विलीन, उत्तर प्रदेशात विलीन. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा पुढील चौथा प्रश्न आहे, आपण बघितलं त्याचं उत्तर 1 आहे. मित्रांनो, तुम्हाला जर काही उत्तरांमध्ये काही शंका असेल किंवा मी सांगितलेलं उत्तर जुळत नसेल, दुसरं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, कारण घाई गडबडीमध्ये एखाद वेळेला मिस्टेक होऊ शकते, समजून घ्या. चला आपण पुढील प्रश्न लगेच बघूया. 5 नंबरचा प्रश्न आहे, इसवी सन 75 मध्ये टिंबटिंब यांनी भारतातील निर्यातीचा संदर्भ असलेला नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. प्लिनी, हेरोडॉट्स, मॅगेस्थेनिस आणि पेरिप्लस. तर याचं उत्तर आहे, 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पहिलं प्लिनी. याप्रमाणे आपल्याला याचं उत्तर मिळालेलं आहे. त्यानंतरचा 6वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती शहाजहानच्या दरबारी चित्रकार होत्या? मीरा हाशिम, चित्रमणी, अनुप चित्र, मोहम्मद हुसेन आणि फकीर उल्ला. तर या 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच मीरा हाशिम, चित्रमणी आणि फक्त डी म्हणजेच फकीर उल्ला. याप्रमाणे आपल्याला A, B आणि D याप्रमाणे पर्याय निवडायचे होते, कारण हे तिघही शहाजहानच्या दरबारी चित्रकार म्हणून होते. पुढील प्रश्न आपण 7 नंबरचा लगेच बघूया. 7 नंबरचा प्रश्न आहे, पुढील गोष्टींची कालक्रमानुसार मांडणी करा. पाकिस्तानचा ठराव, राजाजींची योजना काँग्रेसने फेटाळली, राजाजींचे सूत्र, सिमला परिषद. यांचा जर योग्य क्रम लावला
तर थोडंसं मी परफेक्ट उत्तर हे सांगू शकत नाही, पण हे आपली अगदी ॲनालिसिस आहे. त्यानंतर आपण डीपमध्ये यांची उत्तरं बघणार आहोत पुन्हा. तर त्यामध्ये मी सांगेल, पण जर या प्रश्नाचं उत्तर खात्रीशीर जर तुम्हाला कोणाला देता आलं तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. तुर्तास हा प्रश्न आपण थोडा बाजूला ठेवूया, कारण मी पक्क उत्तर सांगू शकत नाही. त्यानंतर आपण पुढील उदाहरण लगेच बघूया. त्यानंतर पुढचा 8वा प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखा. दास्ता बकरो का टापू, नंतर सियाराम दल बिहार, परशुराम दल ओरिसा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी उत्तर प्रदेश. तर आपल्याला चुकीची जोडी निवडायला सांगितली होती आणि याचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3, परशुलाल दल ओरिसा. त्यानंतरचा पुढील 9 नंबरचा प्रश्न बघूया. नववा प्रश्न आहे, जोड्या जुळवा. परीक्षित, जन्मेजय, प्रवहन, जयवाली, जनक. आपल्याला यांच्या जोड्या जुळवायच्या होत्या आणि त्यांच्या जोड्या जुळतात त्या पर्याय क्रमांक 3 वर, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दहावा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या स्त्रियांनी स्त्री वर्गाला स्वातंत्र्यासाठीचा अहिंसक लढा लढण्यास उद्युक्त केले होते? या प्रश्नाचं उत्तर कमलादेवी, हंसा मेहता, रतनबेन मेहता, रामीबाई कामदार आणि लक्ष्मीबाई गर्दे. या प्रश्नाचं थोडी मी साशंकता आहे माझ्या मनामध्ये, म्हणून मी याचं उत्तर तुम्हाला देत नाही. पण तुम्हाला कोणाला माहिती असेल तर नक्कीच मला मदत करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तुम्ही. त्यानंतर 11वा प्रश्न आहे, जोड्या जुळवा. मुकुंद दास, बा गम टिळक, लाला लजपतराय आणि चिदंबरम पिल्लई यांची आपल्याला जोडी जुळवायची होती. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा पुढील 12वा प्रश्न आहे, पुढील वाक्यात पुढीलपैकी कोणाचे वर्णन केले आहे? ए हा पर्याय दिलेला आहे आपल्याला. ए, सातारा जिल्ह्यातील कालेगावचे होते. त्यांचे शिक्षण 4थी पर्यंत झाले होते. महाराष्ट्रातील जनतेवर त्यांच्या जलशाचा खूप परिणाम झाला होता. चौथा डी पर्याय आहे, ते बहुजन समाजाच्या त्यांच्या दयनीय अवस्थेची, त्यांच्यातील शिक्षणाच्या अभावाची जाणीव करून देत. आणि आपल्याला पर्यायी उत्तरे दिलेली आहेत, केशवराव विचारे, भाऊराव पाटील, रामचंद्र घाडगे आणि कृष्णराव भालके. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रामचंद्र घाडगे. तरी सुद्धा तुम्ही याचं पक्क उत्तर तुम्ही क्रॉस चेक करा. जर तुम्हाला याचं काही शंका असेल किंवा याचं उत्तर दुसरं असेल तर पुन्हा आपण नव्याने आन्सर की तयार करणार आहोत. त्यावेळेला अगदी परफेक्ट उत्तर तुम्हाला दिलं जाईल. मित्रांनो, ही संभाव्य उत्तर सूची आहे. काही वेळेला हिच्यामध्ये 1-2 प्रश्नांची उत्तरं चुकू शकतात, सर्वांचीच चुकतात. बोर्डाची सुद्धा आपल्याला 1, 2, 3 आन्सर की म्हणजे येते, त्यानंतर फायनल येते. चला तर आपण पुढील प्रश्न बघूया. 13 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते सुलतान सय्यद घराण्यातील होते? खिजरस खान, मुबारक शहा, मोहम्मद शहा, अल्लाउद्दीन, अहमद शहा. आता याला आपल्याला पर्याय शोधायचे आहेत की सुलतान सय्यद घराण्यातील कोणते सुलतान होते. तर त्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. ऑप्शन मध्ये दिलेलं होतं न्यायमूर्ती रानडे, जस्टिस रानडे, महर्षी धोंडो केशव कर्वे, नंतर होतं तेरा नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते सुलतान सय्यद घराण्यातील होते? खिजरी खान, मुबारक शहा, मोहम्मद शहा, अल्लाउद्दीन अलम शहा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच ABCD 4ही जण सय्यद घराण्यातील होते. त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघूया. 14 नंबरचा प्रश्न आहे,
23 मे 1945 रोजी उंबरगाव तालुक्यातील झरी येथील आदिवासींच्या परिषदेत भाषण करून वेठबिगारी संपवा असे कोणी सांगितले? तर पर्याय आहेत कमा रणदिवे, गोदावरी परुळेकर, शामराव परुळेकर आणि देवजी तांडेले. तर याचं उत्तर आहे गोदावरी परुळेकर. 15 नंबरचा प्रश्न आहे पुढील राज्य काय होती? म्हणजे पुढील राज्य काय होती म्हणजे कशाची होती? तर माळवा, अर्जुन नाय, योधे, मद्रक, अभीर, प्ररर्जुन, सनकानिक, काक आणि खरपारी याप्रमाणे. तर यांची पर्याय आपल्याला दिलेले आहे. आर्यवर्तातील राज्य, समुद्र गुप्ताला शरण गेलेली टोळींची राज्ये, दख्खनची राज्ये, नाग राज्याचे प्रदेश. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समुद्रगुप्ताला शरण गेलेल्या टोळ्यांची राज्ये. 16 नंबरचा आहे जोड्या लावा. आपल्याला शहर आणि नदींच्या काठावर असलेले आपल्याला दिलेले आहेत, जोड्या जुळवायच्या आहेत. पॅरिस, जिनेवा, बॉन आणि क्यू, राईन, वोन, निपर आणि सीन. तर यांची जोडी आपल्याला जुळवायची आहे आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय 1 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न बघूया. सतरा नंबरचा प्रश्न आहे खालील शास्त्रज्ञांनी दिलेल्या इष्टमत लोकसंख्येचा व्याख्येशी संदर्भित शास्त्रज्ञांच्या जोड्या लावा. आता आपल्याला शास्त्रज्ञांनी दिलेले मत आणि त्यांच्या शास्त्रज्ञांचे व्याख्येच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. तर 17 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर आहे. त्यानंतरचा पुढे 18 नंबरचा प्रश्न आहे खालील कोणत्या जिल्ह्यातील लोकसंख्या घनता आणि लिंग गुणोत्तर जनगणना 2011 प्रमाणे बरोबर आहे. 2011 ची जनगणना आहे आणि आपल्याला घनता आणि लिंग यांचे गुणोत्तर विचारलेले आहे. ठाणे, नाशिक, नांदेड आणि औरंगाबाद असे 4 जिल्हे दिलेले आहेत आणि आपल्याला त्यांच्या बरोबर गुणोत्तराचं उत्तर शोधायचं होतं आणि तो पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे बी आणि सी म्हणजेच नाशिक आणि नांदेड या 2 जिल्ह्यांचे जे गुणोत्तर आहे ते अगदी बरोबर दिलेले आहे. पुढील प्रश्न बघूया. एकोणीस नंबरचा प्रश्न आहे भारतामध्ये मोसमी वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत असते? भूमिखंडाचा विस्तृत भाग, भारताच्या तिन्ही बाजूस असलेला समुद्र, 30 ते 40 अक्षांशाच्या पट्ट्यात जेट प्रवाहाचे अस्तित्व. आपल्याला 3 दिले होते पर्याय आणि त्यातून आपल्याला योग्य कारण निवडायचं होतं आणि 19 नंबरचं उत्तर आहे ए आणि बी. भूमिखंडाचा विस्तृत भाग आणि भारताच्या तिन्ही बाजूस असलेले समुद्र हे कारण आहेत म्हणून मोसमी वारे वाहतात. त्यानंतर पुढील प्रश्न बघूयात. 20 नंबरचा प्रश्न होता नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे असा योग्य क्रम ओळखा. नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे. मग आपल्याला काही शहरं दिलेली आहेत. पहिला पर्याय आहे शहादा, धडगाव, अक्कलकुवा. दुसरा पर्याय आहे धडगाव, तळोदा आणि नंदुरबार. तिसरा आहे नवापूर, नंदुरबार, धडगाव, अक्कलकुवा, धडगाव आणि नंदुरबार. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 धडगाव, तळोदा आणि नंदुरबार. तरी सुद्धा कुणाला या प्रश्नाबद्दल जर काही शंका असेल किंवा त्यांनी काही वेगळं पर्याय लिहिलेला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. त्यानंतरचा पुढील 21वा प्रश्न जोड्या जुळवा. आपल्याला नदी आणि त्यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. नद्यांची नावं दिलेली आहे सिंधू, तापी, नर्मदा आणि कावेरी आणि त्यांची सविस्तर माहितीच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या होत्या. तर आपल्याला पर्याय आहे चौथा
आपला पर्याय काय आहे, बरोबर आहे. म्हणजेच सिंधू नदीचा पर्याय येतो, तिबेटमधील मानसरोवराजवळून उगम पावते. तापी नदीचा पर्याय आहे बैतूल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत उगम पावते. नर्मदा नदीचा पर्याय आहे, म्हणजेच सविस्तर माहिती आहे, मध्य प्रदेशातील अमरकंटक टेकड्यांमध्ये उगम पावते. आणि कावेरी नदी ही पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वतरांगेतून उगम पावते. त्यामुळे आपलं पर्याय 4 हे उत्तर बरोबर आहे. पुढील 22वा प्रश्न लगेच बघूया. 22वा प्रश्न आहे जोड्या जुळवा. धारवाड खडक श्रेणी आणि विभाग दिलेले आहेत. तर धारवाड खडक श्रेणीमध्ये येणारे विभाग कोणते आहे, आपल्याला त्यांच्या जोड्या जुळवायच्या होत्या. आणि त्यांचा पर्याय म्हणजे आपल्याला दिलेला आहे चॅम्पियन श्रेणी, चिल्पी श्रेणी, रियलो श्रेणी, आर्यन ओर श्रेणी. तर यांची जोडी होती पर्याय क्रमांक 1 ची. पर्याय क्रमांक 1 बरोबर होता. खालील विधानांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. आता आपल्याला काही विधानं दिलेली आहेत. बहुतांश भारतीय कोळसा क्षेत्र 78° पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला आहे. भारताच्या एकूण कोळसा उत्पादनाच्या 50% कोळसा ओरिसा, छत्तीसगड व झारखंड या राज्यातून येतो. आणि आपल्याला पर्याय निवडायचे आहेत की योग्य पर्याय कोणता आहे. तर याचा योग्य पर्याय आहे ए आणि बी बरोबर. ए आणि बी हे आपले ऑप्शन बरोबर होते. पहा, पुढील विधाने विचारात घ्या. आपल्याला हे 3 विधानं दिलेली आहेत आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की कोणतं बरोबर आहे हे शोधायचं आहे. तर 24 नंबरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे विधान ए, बी आणि सी हे 3 ऑप्शन्स काय आहे, बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर येणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया 25वा लगेच. पंचवीसवा प्रश्न आहे चिनूक वाऱ्यासंदर्भात कोणती विधाने बरोबर नाहीत. आपल्याला बरोबर नसलेले विधानं सांगितलेले आहेत आणि हे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर चिनूक संदर्भात आपल्याला चौथा जे पर्याय आहे सी आणि डी हे विधानं बरोबर नाही आहेत. तरी सुद्धा मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला काही वेगळं सांगायचं असेल किंवा वेगळं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करू शकता. त्यानंतर कारण हा प्रश्न थोडासा मला वेगळा म्हणजे थोडंसं या प्रश्नाबद्दल मला थोडी शंका आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न म्हणजे ऑप्शनबद्दल शंका आहे. चला तर आपण पुढील प्रश्न लगेच बघूया. 26 नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये शेत जमिनीच्या विभाजनामुळे तुकडीकरण काय झाले. आपल्याला हे 4 ऑप्शन्स म्हणजे 4 विधानं दिलेली आहेत आणि त्या विधानावरून आपल्याला कोणते विधान बरोबर आहे हे निवडायचं होतं. तर त्याचं उत्तर आहे विधान बी, सी आणि डी बरोबर. म्हणजेच पहिलं ऑप्शन काय आहे चुकीचं आहे आणि खालचे 3ही ऑप्शन बरोबर आहे. म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. याप्रमाणे सोडवायचं होतं. पुढचा प्रश्न आहे 27 नंबरचा प्रश्न आहे सागरी तळ खालील प्रमुख विभागात विभागले जातात, त्यांची योग्य पर्याय निवडा. आता सागरी तळ कोणकोणत्या विभागामध्ये विभागले जातात तर ते आपल्याला दिलेले आहे. इथे 6 विभाग दिलेले आहेत आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे केवळ ए, बी, ई आणि एफ या विभागामध्ये विभागले जातात. म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 बरोबर येणार आहे. चला तर पुढील उदाहरण 28 नंबरचा प्रश्न पहा. जर भारतामध्ये प्रमाण वेळ दुपारचे 12 अशी असेल तर त्याच वेळी अनुक्रमे ग्रीनिच व आंतरराष्ट्रीय बाररेषा या रेखावृत्तावर वेळ काय असेल. तर 28 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सकाळी 6:30 ते संध्याकाळी 6:30. म्हणजेच
जेव्हा आपल्याकडे 12 वाजतात त्यावेळेला ग्रीनिच रेखावृत्तावर सकाळचे 6:30 वाजलेले असतात आणि जेव्हा आपल्याकडे रात्री 12 वाजतात त्यावेळेला तिकडे संध्याकाळचे 6:30 वाजलेले असतात, म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 बरोबर. पुढील प्रश्न 29 नंबरचा आहे. उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाब विभागाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना टिंबटिंब म्हणतात. उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब पट्ट्याकडून जेव्हा विषुववृत्तीय कमी दाबाकडे वारे वाहतात तर त्यावेळेला त्यांना व्यापारी वारे म्हणतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येणार आहे. पुढील प्रश्न 30 नंबरचा. 30 नंबरचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील मृदेच्या संदर्भातील विधाने पहा. आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत ABCD. त्याप्रमाणे आपल्याला कोणते विधान बरोबर आहे हे बघायचं आहे. तर रेगूर मृदेत अल्युमिनियम व लोहाचं प्रमाण भरपूर असते. त्यानंतर जांभी मृदा आर्द्र हवामान विभागात आढळते. तांबडी मृदा भंडारा जिल्ह्यात सापडते आणि तांबड्या मृदेत सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते. हे 4ही पर्याय बरोबर आहेत, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर काय येणार आहे, बरोबर येणार आहे. त्यानंतर 31 नंबरचा प्रश्न पाहूया. 31 नंबरचा प्रश्न आहे. वस्तीस्थान नष्ट होणे खालीलपैकी कोणत्या उपक्रमामुळे होऊ शकते? निर्वणीकार, दलदलीचे पुनर्प्रापण, जमिनीच्या वापरात होणारे बदल आणि चौथा पर्याय आहे उदरनिर्वाह शेती. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. म्हणजेच सर्वच पर्यायामुळे काय होतं, वस्तीस्थान नष्ट होतं, म्हणजे स्थलांतर होतं, म्हणजे ती वस्ती नष्ट होऊन ते लोक दुसऱ्या ठिकाणी स्थानापन्न होतात. त्यानंतर 32 नंबरचा प्रश्न आहे. जोड्या लावा. 32 नंबरचा प्रश्न जोड्या लावा. मनुष्याच्या कार्यावर ध्वनी प्रदूषणाचा परिणाम. सगळ्यांनाच माहिती आहे ग्लोबल वॉर्मिंग मध्ये ध्वनी प्रदूषणाचा सर्वात मोठा दुष्परिणाम आपल्या मानवावर होत आहे, त्यांच्या कार्यावर होत आहे. तर इकडे आपल्याला आवाजाची पातळी दिलेली आहे आणि इकडे कार्य दिलेले आहे आणि त्यांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या होत्या. 100 डेसिबल, 40 डेसिबल, 70 डेसिबल आणि 90 डेसिबल. आणि त्यांचं कार्य दिलेलं आहे झोपेत अडथळा, कार्यक्षमतेची हानी, कायमचे श्रवण क्षमतेची हानी आणि भाषणात व्यत्यय. तर आपल्याला याचं पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. तर 32व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहिल्या नंबरला म्हणजेच ए ला आपल्याला इथे 3ची जोडी मिळाली आहे. 40 डेसिबलला झोपेत अडथळा निर्माण होतो, म्हणजे इथे 1. 70 डेसिबलला आपल्याला कार्यक्षमतेची हानी होते, म्हणून इथे 2 येईल. आणि चौथा पर्याय आहे 90 डेसिबलला भाषणात व्यत्यय येतो. याप्रमाणे आपल्याला या जोड्या जुळवायच्या होत्या, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर येईल. त्यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. तेहतीस नंबरचा प्रश्न आहे. प्राण्यांच्या जाती दिलेल्या आहेत आणि महत्व दिलेलं आहे. जोड्या लावायच्या आहेत. कीटक, सर्प, बेडूक आणि गांडूळ आणि त्यांचं महत्व दिलेलं आहे. कीटकांना खातो, पीक परागकणवाहक आहे, जमिनीची सुपीकता वाढते आणि उंदरांपासून संरक्षण होते. तर यांच्या जोड्या जुळवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं पर्याय क्रमांक 1 याप्रमाणे. प्रश्न 34वा आहे. खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या जाती 1952च्या फार पूर्वी नष्ट होणाऱ्या आहेत असे जाहीर करण्यात आले होते? आशियातील चित्ता, आशियातील हत्ती, वाळवंटातील कोल्हा आणि गंगेतील डॉल्फिन. तर याचं उत्तर आहे आशियातील चित्ता, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 35वा प्रश्न आहे. पुन्हा आपल्याला इथे जोड्या जुळवा आहे. नॅचरल पार्क दिलेले आहे आणि कोणत्या ते पार्क कोणत्या राज्यामध्ये आहेत ते दिलेलं आहे. इथे नामधापा
नॅचरल पार्क पाहिजे, तिथे चुकून प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, नरम धापा आहे, पण खरं तर ते आहे नाम धापा. नंतर भगवान महावीर नॅशनल पार्क आणि तिसरं आहे सिमली पार्क, दुधवा पार्क. तर यांच्या राज्यांच्या जोड्या आहेत पर्याय क्रमांक 1. म्हणजेच नरम धापा उत्तराखंडमध्ये येतं, त्यानंतर भगवान महावीर ओडिशामध्ये येतं, सिमलीपाल हे अरुणाचलमध्ये येतं आणि दुधवा हे गोव्यामध्ये येतं. म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 बरोबर. त्यानंतरचा पुढील 36वा प्रश्न लगेच बघूया. आता आपला 36वा प्रश्न आहे, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट किंवा उद्दिष्टे कोणती होती? महिला व मुलांच्या आरोग्यात सुधारणा, महिला सक्षमीकरण आणि अतिरिक्त रोजगार निर्मिती. आणि आपल्याला याचं उत्तर म्हणजे पर्यायातून शोधायचं होतं की कोणते बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी तीनही जे पर्याय आहेत जे दिलेले ते तीनही उद्दिष्टे काय आहेत? बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर येणार आहे. कारण या उद्दिष्टांतर्गत हे तीनही घटक येतात. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपण 37वा लगेच बघूया. 37वा प्रश्न आहे, अदृश्य मुली व महिला ही संकल्पनात्मक स्थिती पुढीलपैकी कोणत्या बाबींमुळे होते? आणि आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. मुलगाच हवा असल्याची प्राधान्यता किंवा हव्यास, अपुरी सांख्यिकी माहिती, महिलांचा होणारा बाजार आणि उच्च माता मृत्यू दर. तर अदृश्य मुली म्हणजे आपल्याला समाजामध्ये आपल्या देशामध्ये मुलींचं प्रमाण घटत आहे, त्यासाठी कोणतं कारण बरोबर आहे हे विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच A, B आणि D. 38 नंबरचा प्रश्न पहा, संसद आदर्श ग्राम योजना सॅग बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? आपल्याला कोणते विधान बरोबर नाही हे विचारलेलं आहे. तर 4 विधान दिलेले आहेत, त्यापैकी आपलं उत्तर येतं वरीलपैकी एकही नाही. म्हणजे जे वरचे हे जे 3 आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत ते सगळेच चुकीचे आहेत, एकही पर्याय बरोबर येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर होतं. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे 39 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? म्हणजे खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? 1, 2, 3 किंवा कोणतं विधान बरोबर आहे असा प्रश्न आहे. आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत, तर त्याचं आपल्याला बरोबर असणारं विधान शोधायचं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर पक्क मला माहिती नसल्यामुळे किंवा थोडं प्रश्नामध्ये ऑप्शनमध्ये गडबड असल्यामुळे मी याचं उत्तर देत नाही, कारण चुकीचं देण्यापेक्षा न सांगितलेलं बरं. त्यापैकी तुमच्यापैकी कोणाला जर त्याचं उत्तर पक्क माहिती असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. ज्या वेळेला आपण सखोल प्रश्नपत्रिका आपण सोडवून देणार आहोत त्यावेळेला याचं उत्तर तुम्हाला सांगितलंच जाईल. तुर्तस हा प्रश्न आपण थोडा बाजूला ठेवूया किंवा तुम्ही उत्तर सांगा. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपण 40 नंबरचा लगेच बघूया. 40 नंबरचा प्रश्न आहे, पुढील विधाने विचारात घ्या. आणि आपल्याला 2 विधानं दिलेली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2007-8 मध्ये सुरू करण्यात आले. तांदूळ, गहू आणि डाळी यांचे उत्पादन वाढविणे हा त्याच्या मागचा हेतू आहे. तर या 2 पैकी आपल्याला कोणते 4 ऑप्शन्स मधील उत्तर आपलं बरोबर आहे ते आपल्याला निवडायचं आहे. तर 40 नंबरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. A आणि B हे दोन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं काही उत्तर बरोबर येणार आहे. त्या पुढचा प्रश्न 41वा आहे, आंतरराष्ट्रीय सौर युती म्हणजे ISA बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? आपल्याला नसलेला पर्याय निवडायचा आहे. तर 41व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे सर्व देश कर्कवृत्त आणि विषववृत्त मध्ये अंशतः व पूर्ण समाविष्ट आहेत. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल की जे उत्तर बरोबर नाही म्हणजे चुकीचं आहे आणि बाकीचे 3ही पर्याय काय आहेत? बरोबर आहेत. त्यानंतरचा 42वा प्रश्न बघूया लगेच.
प्रधानमंत्री जनधन योजना यासाठी सुरू केली. आता सगळ्यांनाच माहिती आहे की जनधन योजनेबद्दलची माहिती की ही योजना का सुरू करण्यात आलेली आहे, तर ती वित्तीय समावेशन, वित्तीय साक्षरता आणि विम्याचे कवच यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर येणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपण 43वा बघणार आहोत. 43वा प्रश्न आहे, सन 2018चा भारताचा CDG निर्देशांक हे दर्शवतो. आता काय दर्शवतो आपल्याला हा निर्देशांक, तर 2018 मधला विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 1 फक्त ए बरोबर. म्हणजेच काय, तर भारताचा सरासरी निर्देशांक 57 आहे हे आपल्याला दर्शवतो. त्यानंतरचा 44वा प्रश्न लगेच बघूया. 44वा प्रश्न आहे, भारत अमेरिका डॉलर मॅचिंग अनुदान उपक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला, म्हणजे कोणत्या वर्षी ते लॉन्चिंग झालेलं आहे. तर 44चं उत्तर आपल्याला परफेक्ट कोणी सांगू शकलं तर सांगा, कारण मित्रांनो याचं उत्तर तुम्ही काय दिलेलं आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. त्यानंतर आपण डिटेलमध्ये जेव्हा आपण उत्तरपत्रिका सोडवणार आहोत त्यामध्ये मी तेव्हा उत्तर देईल, पण तुर्तास आता मी तुम्हाला चुकीचं उत्तर काही सांगत नाही. त्यामुळे 44 नंबरचा प्रश्न आपण थोडा बाजूला ठेवूया. त्यानंतरचा 45 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधाने अयोग्य आहेत. आपल्याला 3 विधाने दिलेली आहेत आणि त्याच्यातलं अयोग्य विधान आपल्याला निवडायचं होतं, तर ते आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे बी आणि सी. हे विधान दोन्ही विधान बी आणि सी हे अयोग्य आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. त्यानंतरचा 46 नंबरचा प्रश्न बघूया. 46 नंबरचा आपल्याला पुन्हा जोड्या जुळवा आहेत. आर्थिक सुधारणा आणि उद्दिष्टे आहेत. विमुद्रीकरण, नवा बेगमी कायदा, दिवाळखोरी कायदा आणि आधार कायदा याच्या आपल्याला काय काय उद्दिष्ट होते त्यांच्या जोड्या योग्य क्रमाने लावायच्या होत्या आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर त्याचं बरोबर आहे. म्हणजेच काय, तर विमुद्रीकरण त्याचे उद्दिष्ट आहे खोटे चलन निष्कासित करणे. नवा बेनामी कायदा, तर नवा बेनामी कायदा कोणता आहे, तर काळ्या पैशांचे नियंत्रण. त्यानंतर दिवाळखोरीचा कायदा तो आहे व्यवसाय सरलतेस प्रवर्तिकरण आणि शेवटी राहिलेला आधार कायदा अनुदानांचे तर्काधिष्ठीकरण. याप्रमाणे आपल्याला जोड्या जुळवायच्या होत्या, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर येईल. त्यानंतरचा 47वा प्रश्न आपण बघूया. 47वा प्रश्न आहे, नियोजन मंडळाच्या अंदाजानुसार लोकसंख्येच्या टक्केवारीत दारिद्र्य रेषेवरील लोकसंख्या या संदर्भात खालीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत. आता आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यापैकी कोणता एक किंवा एकापेक्षा जास्त पर्याय बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे मित्रांनो. ते तुम्हाला नंतर सांगितलं जाईल, कारण आपल्याला अजून गणित बुद्धिमत्तेची सुद्धा आन्सर की बघायची आहे. चला तर आपण पुढील प्रश्न लगेच बघूया. 48 नंबरचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. भारतीय नियोजन आयोगाचे जागा नीती आयोगाने जानेवारी 2015 पासून घेतली आहे. आणि दुसरा पर्याय बी नंबरचा आहे, प्रमाणक स्थापक म्हणजेच नॉर्मेटिव्ह नियोजन हे नीती आयोगाचे मार्गदर्शक तत्व आहे. तर यापैकी आपल्याला दोन्हीपैकी कोणते विधाने बरोबर आहेत का चूक आहेत का दोन्ही बरोबर आहे का दोन्ही बरोबर नाही असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत. त्यानंतर 49वा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. आपल्याला 2 विधान दिलेले आहे, मानवी विकास
निर्देशांक हा आरोग्य शिक्षण आणि राहणीमान यांच्या संयुक्त निर्देशांक आहे। राहणीमानाचे मोजमाप व दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन यांच्या आधारे केला जातो। तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे। याचं उत्तर आपण डिटेलमध्ये नंतर बघूयात। तुर्तास मी तुम्हाला चुकीचं उत्तर सांगून तुमची दिशाभूल करणार नाही, कारण तो मला कुठलाही अधिकार नाही। चला आपण पुढचा प्रश्न बघूयात 50 नंबरचा। 50 नंबरचा प्रश्न आहे, जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ्स संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या। आपल्याला काही विधाने दिलेली आहेत। गॅटची स्थापना 1948ला झाली। सुरुवातीच्या काळात गॅटचे 23 देश सदस्य होते। नंतर WTO गॅटचे एक प्रकारे उत्तराधिकारी आहेत आणि द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यापार करायचे गॅटचे प्रशासन करते। यापैकी कोणते विधान बरोबर आहे याचं उत्तर सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची। हा तुर्तास आपण बाजूला ठेवूया। त्यानंतरचा 51 नंबरचा प्रश्न बघूया। मित्रांनो, हे तुर्तास बाजूला ठेवण्यामागचं नियोजन एवढंच, म्हणजे सांगण्याचं कारण इतकंच की काही वेळेला पर्याय चुकीचे आहेत, काही प्रश्न आहेत, कारण बोर्डाकडूनही प्रश्नपत्रिकेमध्ये चुका होतात। त्यामुळे आपण आत्ताच काही विधान सांगून आपण तुमची दिशाभूल करणं हे बरोबर नाही। त्यामुळे जे खात्रीशीर उत्तर आहेत तेच मी तुम्हाला सांगणार आहे। बाकीचे प्रश्न आपण नंतर बघणार आहोत। पुढचा व्हिडिओ जेव्हा आपल्याला लगेच याचा डिटेलमध्ये करायचा आहे, त्यानंतर आपण तिच्यामध्ये ही सर्व प्रश्न कव्हर करणारच आहोत। तत्पूर्वी जेवढे करेक्ट उत्तर आहेत ते आधी आपण चेक करत आहोत। चला तर मग 51 नंबरचा प्रश्न बघूया। त्यानंतर 51वा प्रश्न आहे, खालील विधानांचा विचार करा। आपल्याला 2 विधानं दिलेली आहेत आणि त्याबद्दल कोणतं विधान चूक किंवा बरोबर याप्रमाणे आपल्याला सोडवायचं होतं। तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विधान A सत्य आहे आणि विधान B विधानाची कारणमीमांसा आहे। त्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर मिळालेलं आहे। पुढील 52 नंबरचा प्रश्न आहे, पहा, पुढील विधानांचा विचार करा। आपल्याला 2 विधानं दिलेली आहेत आणि त्या विधानांचा विचार करता त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, विधान 1 बरोबर आणि विधान B हे त्याचं कारणमीमांसा। त्यानंतर पुढील आपल्याला 53 नंबरचा प्रश्न पाहूया। त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे, ट्रिटियमचे अर्धायुष्य 12.5 वर्ष असून त्याचा बीटा किरणांनी क्षय होतो, तर 25 वर्षानंतर मूळ ट्रिटियमचा किती अंश अक्षय शिल्लक राहील? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 0.25। त्यानंतरचा 54 नंबरचा प्रश्न होता, जेव्हा एखादे ध्वनी तरंगाचे संपीडन दृश्य भिंतीवर आदळलेले तेव्हा त्यांचा प्रतिबिंब बिंबित रूप हे आहे। याचं आपण या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे। त्यानंतर आपण जेव्हा सविस्तर पूर्ण डीपमध्ये आन्सर की बघू त्यावेळेला मी हे उत्तर देईल। मी आत्ता तुम्हाला काही चुकीचं मार्गदर्शन करणार नाही। त्यानंतर 54 नंबरचा प्रश्न उत्तर तुम्ही सांगायचं आहे, ज्यांनी केलं असेल त्यांनी। आता आपण 55 नंबरचा प्रश्न बघणार आहोत। 55वा प्रश्न आहे, थॉम्सनच्या अणुप्रतिकृतीवरून खालीलपैकी कोणते गुणधर्म स्पष्टपणे समजतात? आणि याचं उत्तर आहे पर्याय 1। आता आपण 56 नंबरचा प्रश्न काय दिलाय तो बघूयात। पहा, 300 वॅटचे एक धुलाई मशीन प्रतिदिन 1 तास चालवले जाते। जर एका युनिटचा दर ₹3 असेल तर मार्च महिन्यामध्ये या मशीनसाठी वापरलेल्या विजेचा खर्च किती? आता आपल्याला याचं उत्तर मिळतं, म्हणजे आपल्याला एकूण खर्च विचारलेला आहे वापरलेल्या विजेचा, तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक
रुपये 27.90. आता हे कसं सोडवायचं? 300 वॅट गुणिले 1 तास म्हणजे एकूण आपल्याला 300 वॅट पर डे होतात आणि किलोवॅटमध्ये केलं तर त्याला आपल्याला 0.3 किलोवॅट होतात. मार्च महिन्याचे 31 दिवस असतात आणि गुणिले 0.3 केलं तर आपल्याला ते उत्तर मिळतं 9.3 आणि एकूण खर्च 9.3 गुणिले 3 रुपये प्रति युनिट म्हटल्यानंतर आपल्याला गुणिले 3 केलं तर उत्तर मिळतं 27.90. आता आपण 57 नंबरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी टिंबटिंब कृत्रिम प्रक्रियेमध्ये अलैंगिक जननाद्वारे योग्य खोड आणि आवश्यक मुळांद्वारे प्रजनन केले जाते. पर्याय क्रमांक 4 म्हणजेच ग्राफ्टिंग हे त्याचं उत्तर होतं. चला तर आपण पुढील प्रश्न 58 लगेच बघूया. फक्त आन्सर की चेक करत आहोत, क्रॉस चेकिंग करत आहोत की कुठल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं. डिटेलमध्ये त्याची संपूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला मिळणारच आहेत. गणित आणि बुद्धिमत्तेचे सुद्धा अगदी संपूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला मिळतील. पण त्या अगोदर आपण फक्त उत्तरं कोणकोणती आहेत हे अगोदर बघत आहोत. 58 नंबरचा प्रश्न आहे, खूप मोठा प्रश्न आहे. तर त्याचं वाचण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा मी डायरेक्टली त्याचं उत्तर सांगते. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. फुलं आकर्षक असून परागकण प्रक्रियेत सहाय्य करतात. त्यानंतर 59 नंबर आहे, आपल्याला योग्य जोड्या ओळखायच्या आहेत. तर 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्याच्या जोड्या लावायच्या होत्या. तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 याप्रमाणे. पुढचा 60 नंबरचा प्रश्न आहे, पर्यावरणाशी संबंधित निम्नलिखित योग्य जोड्या. पुन्हा आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर आपल्याला 4 जोड्या दिलेल्या आहेत आणि पर्यावरणाशी त्याचा संबंध काय, म्हणजेच कुठे वाढ वगैरे, नदी समुद्राकाठी म्हणजे कुठे त्यांची वाढ होते किंवा त्यांचे आवरण कसे, कोणत्या खडकावर मध्ये ते घटक आहेत, याप्रमाणे आपल्याला त्यांचा संबंध पर्यावरणाशी लावायचा आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 याप्रमाणे आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे. त्यानंतरचा 61 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते प्रोटोझोअन रोग आजार TCTC माशी चावल्यामुळे होतो? तर आपल्याला TCTC माशीमुळे होणारा जो आजार आहे तो आहे स्लीपिंग सिकनेस म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर 62 नंबरचा प्रश्न आहे, कोशिकांचे सर्वप्रथम वर्णन कोणी केले? तर ते वर्णन रॉबर्ट हुक यांनी केलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर 63 नंबरचा प्रश्न आहे, खालील जोड्या जुळवा, योग्य पर्याय निवडा. एरिस्टॉटल, थिओफ्रास्टम्स, हिप्पोक्रेटस, ग्रेगर जोहान मेंडेल यांच्या आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत की ते कोणाचे जनक आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे कोणी कोणत्या याचा शोध लावला असं आपल्याला जोड्या जुळवायच्या होत्या. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. 64 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने सार्कोमेअर बद्दल सत्य आहे? कोणतं विधान सार्कोमेअर बद्दल सत्य सांगितलेलं आहे हे शोधायचं आहे आपल्याला. तर त्यामध्ये पर्याय क्रमांक A आणि B हे दोन्ही विधानं म्हणजे आपल्याला हे 2 विधानं दिलेली होती आणि दोन्ही विधानांचे सत्यता असल्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येणार आहे. A आणि B दोन्ही बरोबर किंवा समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये पेशी आणि उतीत K+ आयनची संहिता टिंबटिंब आणि Na आयनची संहिता टिंबटिंब असते म्हणजे सोडियमची आणि आपल्याला संहिता विचारलेली आहे. तर ती कशामध्ये असते, कमी असते की जास्त असते म्हणजे अधिक प्रमाणामध्ये असते? तर त्याचं उत्तर आहे K ची अधिक असते आणि Na ची कमी असते म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. त्यानंतर 66 नंबरचा प्रश्न आहे, रासायनिक घटकांचे विद्युतगामक बल
धन असते तेव्हा अभिक्रियेचा मुक्त ऊर्जा बदल हा टिंबटिंब असतो. तर तो अभिक्रियेतील बदल हा काय असतो, लेस दॅन 0 असतो, म्हणजेच शून्यापेक्षा तो बदल काय असतो, कमी असतो. त्यानंतर पुढील 67 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते रासायनिक अभिक्रिया ऑक्सिडीकरण क्षपण या प्रकारात मोडतात. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. हे जेवढे आपल्याला ऑक्सिडीकरणाचे क्षपण दिलेले आहेत ते सर्व बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर येईल. पुढचा प्रश्न 68 नंबरचा, टेट्राहेड्रल म्हणजेच NiCO4 व्यामिश्रान जटिल कॉम्प्लेक्स मध्ये विजोड इलेक्ट्रॉनची संख्या टिंबटिंब असते. आपल्याला विजोड इलेक्ट्रॉनची संख्या किती असते हे विचारलेलं आहे. तर त्यामध्ये 0 ही संख्या असते, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर येईल. त्यानंतर पुढील 69 वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास टर्पेंटाईन समजले जाते. टर्पेंटाईन कोणाला म्हटलं जातं, तर ते आहे मिथॉल आणि अजीवनसत्व या दोघांनाही म्हटलं जातं, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येणार आहे. त्यानंतर पुढे 70 नंबरचा प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणी अणुची त्रिज्या व अणुची त्रिज्या हा आवर्ती गुणधर्म विचारात घेता खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. आपल्याला बरोबर विधान निवडायचं आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे A आणि D. A आणि D हे दोन्ही विधान काय आहेत, बरोबर आहे, म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 बरोबर. त्यानंतर 71वा प्रश्न आहे, केंद्रीय माहिती आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर केंद्रीय आयोगाबद्दल खालीलपैकी 4 नंबरचे विधान काय आहे, बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. पुढे 72 नंबरचा प्रश्न आहे, मंत्रिमंडळ सचिवालयाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. तर सचिवालयाबद्दल सत्य विधान असणारे विधान आहे पर्याय क्रमांक 2 A, B आणि C. A, B आणि C हे तीनही पर्याय काय आहेत, सत्य आहेत, आणि चौथा पर्याय चुकीचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 72 झाला. आता आपला 73वा प्रश्न आहे. मित्रांनो, खूप मोठे मोठे प्रश्न ऑप्शन्स दिलेले आहेत, ते वाचत बसण्यामध्ये मी वेळ घालवत नाही, फक्त तुम्हाला उत्तरं सांगते. तुम्ही चेक करून घ्या तुमचे, आणि काही शंका असेल किंवा एखादं उत्तर तुमचं वेगळं आलेलं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. ज्यावेळेला आपण इन डिटेल आपण ही संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत त्यावेळेला आपण हे करेक्शन नक्कीच करूया. पुढील 73 नंबरचा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आपल्याला काय विचारलेलं, खालीलपैकी कोणती बाब भारतातील आंतरराज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळलेली आहे. तर ती आहे पर्याय क्रमांक 2 कोणत्याही आंतरराज्यीय नदीच्या पाण्याचा वापर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 74 नंबरचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणता निकष चुकीचा आहे. चुकीचा निकष ओळखायचा आहे आणि तो आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे. हा पर्याय चुकीचा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर येईल. पुढचा प्रश्न आहे 75 नंबरचा, खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्य रीतीने जुळत नाहीत. आता आपल्याला याच्यातली चुकीची जी जोडी असेल जी जुळत नाही तो पर्याय निवडायचा आहे. तर 75 नंबरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 B, C आणि D या जोड्या काय बरोबर होत नाहीत. B, C आणि D. 76 नंबरचा प्रश्न आहे पहा, राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा या किंवा त्यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार नाही ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात आहे. तर अशी
तरतूद ही 29व्या कलमामध्ये म्हणजेच 29व्या अनुच्छेदामध्ये दिलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर येईल. त्यानंतर 77 नंबरचा प्रश्न आहे, लोकसभेच्या सभापतीच्या स्थानासंबंधी खालील विधान विचार करा. आता आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत आणि वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर वरीलपैकी बी, ए आणि बी हे 2 विधानं काय आहेत, बरोबर आहेत. ए आणि बी, सी आणि डी हे काय आहेत, चुकीचे आहेत. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येणार आहे. पुढील 78वा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यापैकी योग्य विधान कोणतं आहे, तर पर्याय क्रमांक सी आणि डी म्हणजेच चौथा आपला उत्तर हे बरोबर आहे. सी आणि डी हे 2 ऑप्शन काय आहेत, बरोबर आहेत. एकोणसत्तर नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. ए, बी, सी पैकी कोणता पर्याय बरोबर आहे, तर वरीलपैकी एकही नाही. सगळेच पर्याय काय आहेत, चुकीचे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर 80 नंबरचा प्रश्न पहा, खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही. आपल्याला बरोबर नसलेलं म्हणजेच असत्य विधान आपल्याला निवडायचं आहे आणि ते विधान आहे पर्याय क्रमांक 3. हे जे विधान आहे ते बरोबर नाही किंवा ते चुकीचं आहे, म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3 येणार. याचा प्रश्न आहे, विशेषाधिकार समिती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. आपल्याला चुकीचं विधान निवडायचं आहे, तर ते आहे पर्याय क्रमांक 3. राज्यसभेत उपाध्यक्ष हेच विशेषाधिकार समितीचे प्रमुख असतात, ज्या समितीत 15 सदस्य असतात. हे काय विधान आहे, बरोबर नाही, म्हणजे हे चुकीचं आहे आणि तेच निवडायचं होतं, म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. खालील तरतूद विचारात घ्या. आता आपल्याला हे काय दिलेले आहे, 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्याच्याबद्दल आपल्याला माहिती विचारली आहे की वरीलपैकी कोणत्या तरतुदी नसल्या तर भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनली असती. तर तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, ए, सी आणि डी. ए, सी आणि डी हे जर तरतुदी असत्या तर राज्यघटना संघराज्यात्मक स्वरूपात बनली असती असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. टिंबटिंब या परिस्थितीमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळते. न्यायिक सक्रियतेला कशामुळे चालना मिळते, तर ती आहे पर्याय क्रमांक 3, जेव्हा पर्याय क्रमांक 3 वरील सर्व, म्हणजे या सर्वच्या सर्व तरतुदी ज्या आहेत या परिस्थितीमुळे काय होतं, न्यायिक सक्रियतेला चालना मिळते, म्हणून वरील सर्व पर्याय बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर येणार आहे. त्यानंतर 84 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. आपल्याला बरोबर नसलेले विधान निवडायचं आहे, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. संसद केवळ विशेष बहुमताने कायदा मंजूर करून नवीन राज्य स्थापन करू शकते. हे विधान बरोबर नाहीये, म्हणून ते निवडलेलं आहे, कारण आपल्याला बरोबर नसलेलं विधान निवडायचं होतं. 85 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय युवक धोरणा बाबत खालील विधान विचारात घ्या. आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत आणि राष्ट्रीय युवक धोरण कायदा कोणता होता त्याबद्दल विचारलेला आहे, तर त्याचं उत्तर आहे बी आणि सी. कोणतं बरोबर आहे, तर बी आणि सी हे दोनही पर्याय बरोबर आहे आणि तो आहे ऑप्शन नंबर 3 वर, म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येणार आहे 85चं. त्यानंतर 86 नंबरचा प्रश्न आहे, खालील कथन लक्षात घ्या. आपल्याला काही कथन केलेलं आहे आणि वरीलपैकी कोणते विधान अयोग्य दिलेलं आहे, तर ए आणि बी पैकी अयोग्य विधान आपल्याला निवडायचं होतं आणि त्यामध्ये ए आणि बी दोनही विधानं काय आहेत,
अयोग्य आहेत, म्हणजे दोनही नाहीत, दोन्ही जे आहेत ते अयोग्य नाहीये म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं 86चं मिळणार आहे. त्यानंतर 87 नंबरचा प्रश्न पहा. खालीलपैकी इराणच्या महिलांसंदर्भात 2019 मध्ये कोणता महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता? तर इराणच्या संदर्भात, महिलांच्या संदर्भामध्ये इराणने घेतलेला महत्वाचा निर्णय होता फुटबॉल पाहण्यासाठी स्टेडियम मध्ये जाण्यास अधिकार. पहिले त्यांना जाता येत नव्हतं, पण 2019 पासून महिलांना सुद्धा स्टेडियम मध्ये जाण्याचा, प्रवेश करण्याचा अधिकार मिळालेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 88 नंबरचा प्रश्न पहा. योग्य कथन ओळखा. 15वा वित्त आयोगाबाबत आपल्याला योग्य विधान निवडायचं होतं. तर ए, बी, सी अशी 3 विधान आपल्याला दिलेले आहेत. 3 पैकी विधानं निवडताना आपल्याला योग्य क्रम कोणता हे अगदी परफेक्ट उत्तर, अचूक उत्तर मी नाही सांगू शकत. त्यामुळे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर तुर्तास बाजूला ठेवा, किंवा तुम्हाला कोणाला माहिती असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, कारण मी चुकीचं उत्तर कोणालाही सांगणार नाही. त्यापेक्षा उत्तर न दिलेलं बरं. 89वा प्रश्न आहे. ॲमेझॉन जंगलाविषयी योग्य विधान. ॲमेझॉनच्या जंगलबद्दल तुम्हाला काय योग्य विधान माहिती आहे? 4 पर्यायामधून निवडायचं होतं आणि ते आहे ए, बी आणि डी हे योग्य आहे. म्हणजेच काय, तर उष्णकटिबंधीय पावसाळी जंगले आहेत. त्यानंतर या जंगलांमध्ये पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे आणि या जंगलात मकाऊ, ट्युकनस आणि ब्लॅक सिमर्स आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं काय येणार आहे? बरोबर येणार आहे. 90 नंबरचा प्रश्न आहे. कोणत्या भारतीय गोलंदाजांनी 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय हॅट्रिक प्राप्त केली? 2019 ची हॅट्रिक केलेला आपला भारतीय गोलंदाज कोण होता? तर तो होता कुलदीप यादव, मोहम्मद शमी, तर ते गोलंदाज होते पर्याय क्रमांक 1 कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर येईल. त्यानंतर 91 नंबरचा प्रश्न होता. भारताच्या गगनयान मोहिमेविषयी अयोग्य विधान. आपले गगनयान जी मोहीम होती त्याबद्दल अयोग्य विधान कोणतं होतं हे विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. बी, सी आणि डी हे विधाने अयोग्य आहे. फक्त आणि फक्त ए हेच विधान आपल्याला योग्य दिलेलं आहे आणि आपल्याला अयोग्य विधान निवडायचं होतं. म्हणून हे 3ही पर्याय काय आहेत? अयोग्य आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. त्यानंतर 92वा प्रश्न पहा. राष्ट्रीय फिल्म पुरस्कार 2019च्या संदर्भात आपल्याला मराठी सिनेमासाठी गौरवण्यात आलेले दिग्दर्शक कोण आहे असा प्रश्न होता. तर ते होते नागराज मंजुळे. 2019ला नागराज मंजुळेंना या राष्ट्रीय फिल्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. नाळ या सिनेमासाठी. त्यानंतर 93 नंबरचा प्रश्न आहे. आपल्याला अयोग्य विधान निवडायचं आहे. तर हे पुस्तक चरित्र लेखनास दिले जातात पण आत्मचरित्रास दिले जात नाही. हा पर्याय जो आहे तो अयोग्य आहे. म्हणून 93चं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर येणार आहे. त्यानंतर 94चं उत्तर आहे. जगातील सर्वात मोठा अपृष्ठवंशीय कणाहीन प्राणी टिंबटिंब आहे. तो अपृष्ठीय प्राणी आहे पण त्याला कणा सुद्धा नाहीये. असं कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे कोलोसल स्क्विड. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. 95 नंबरचा प्रश्न आहे. टाइम या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने टाइम पर्सन ऑफ द इयर
2019 साठी कोणाची निवड केली होती, तर ती निवड थनबर्गची केली होती, ग्रेटा थनबर्गची, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर येईल. महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या सीमा विवादाविषयी अयोग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. सीमा विवाद सगळ्यांनाच माहिती आहे, हा सीमा विवाद, पण त्याबद्दल अयोग्य विधान आपल्याला कोणतं हे विचारलेलं होतं. तर आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत, 4 पैकी कोणते बरोबर किंवा कोणते चूक आहे, तर चुकीचं विधान आपल्याला निवडायचं आहे. तर ते आहे पर्याय क्रमांक बी आणि डी चं, म्हणजे उत्तर आलं आपल्याला तिसरा पर्याय बी आणि डी. बी आणि डी हे विधान काय आहेत, चुकीचे आहेत किंवा अयोग्य आहे, म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 बरोबर येणार आहे. 97 नंबरचा प्रश्न पहा. भारतात प्रतोद विषयी योग्य विधान कोणते? आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे आणि ते आहे ए बी सी डी, म्हणजे 4ही पर्याय काय आहेत, योग्य आहेत, म्हणून पर्याय 1 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. त्यानंतर 98 नंबरचा प्रश्न आहे आरे दुग्ध वसाहतीविषयी योग्य विधान. सगळ्यांनाच आरे प्रकल्पाबद्दल सध्या जे वादविवाद चालू आहेत ते माहिती आहेत, तर त्याबद्दल आपल्याला योग्य विधान कोणतं आहे हे विचारलेलं आहे. तर त्याचं योग्य विधान आहे पर्याय क्रमांक 2 बी सी डी. बी सी आणि डी हे 3ही पर्याय काय आहेत, योग्य आहेत, आणि असे 3ही ऑप्शन असलेला पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक 2, म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 बरोबर. त्यानंतर 98 नंबरचा प्रश्न पहा. 98 नंबरचा आहे भारतातील हवेचा गुणवत्ता निर्देशांकाविषयी योग्य विधान कोणते? आपल्याला गुणवत्ता निर्देशांकाविषयीचं योग्य विधान विचारलेलं होतं आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, कारण आपल्याला 4 विधानं दिली आहे, ए बी सी डी, 4ही विधानं काय आहेत, योग्य आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर येणार आहे. 100 नंबरचा प्रश्न पहा. शेवटचा प्रश्न आहे आपला या प्रश्नपत्रिकेमधील. भारताच्या राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेचे उद्दिष्टे कोणकोणती दिलेली आहेत? 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला, 4 कौशल्य दिले, त्यापैकी कोणते उद्दिष्टे बरोबर आहेत ते विचारलेले आहे. तर त्याचं उत्तर आहे फक्त ए बी सी, म्हणजे 4था पर्याय चुकीचा आहे आणि बाकी वरचे 3ही पर्याय काय आहेत, बरोबर आहे, म्हणून उत्तर येईल. म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 बरोबर येईल. याप्रमाणे मित्रांनो आपण 1 ते 100 प्रश्नांची उत्तरं बघितली आहेत. काही प्रश्न आपण जे बाजूला ठेवलेले आहेत, कारण काही पर्यायामध्ये काहीतरी कमतरता आहे किंवा प्रश्न थोडासा चुकीचा आहे किंवा एखाद दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मला कॉन्फिडन्सली माहिती नव्हतं, म्हणून चुकीचं पर्याय तुम्हाला किंवा चुकीचं उत्तर जाण्यापेक्षा न सांगितलेलं बरं, म्हणून मी ते उत्तर दिलेलं नाहीये. तर थोडं समजून घ्या. प्रत्येकालाच आपलं उत्तर चेक करण्याची आन्सरकीची घाई होती आणि म्हणून एखाद वेळेला घाईमध्ये बोलताना काही चुकलं असेल तर क्षमा असावी, कारण प्रत्येकाचंच काही वेळेला घाईमध्ये गडबड होते. तेवढे तुम्ही समजूतदार आहातच, कारण तुम्ही MPSC ची एक्झाम दिलेली आहे. चला तर मग आपण पुढची आपल्या पेपर 2 ची आन्सर की मला तयार करायची आहे, पण गणित आणि बुद्धिमत्ता यावरचे प्रश्न आपण अगोदर बघणार आहोत. जर तुम्हाला आजचे स्पष्टीकरण किंवा हे अनालिसिस आन्सर की आवडली असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला आता रिझल्टसाठी विश यू ऑल दी बेस्ट. माझ्याकडून खूप सगळ्यांना चांगला स्कोर मिळू देत एवढीच मी देवाजवळ प्रार्थना करू शकते, कारण तुमच्या मेहनतीचं आतापर्यंत वर्षभर घेतलेल्या मेहनतीचं तुमचं चीज झालं पाहिजे हे मनापासून वाटतं. पुन्हा एकदा गुड लक. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेणेकरून नवनवीन अपलोड केलेल्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल.